चला तर मंडळी, सविताच किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी बनवत आहे अतिशय रुचकर व पौष्टिक असे हिरव्या मुगाचे डोसे. हे डोसे बनवण्यासाठी आपण प्रथम 1 वाटी मूग व अर्धी वाटी तांदूळ घेऊन ते 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत व आता ते रात्रभर आपण भिजत ठेवणार आहोत. रात्रभर भिजवल्यावर ते आपण पाण्यातून काढून मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत. वाटताना त्यामध्ये आपण लसूण, आलं, मिरची, कोथिंबीर घालणार आहोत. हे सर्व घालून त्यातच मी अर्धी वाटी भिजलेले पोहे घालून घेणार आहे. हे पोहे आपण आधी 5 मिनटं आधी भिजवून घ्यावे व नंतर हे सर्व मिश्रण एकत्र करून आपण मिक्सरला वाटून घेऊया. ज्याप्रमाणे आपण डोस्याचे पीठ वाटून घेतो त्याचप्रमाणे हे वाटावे व आता आपण ते एका भांड्यात काढून त्यात चवीपुरते मीठ घालून त्याला चांगले हलवून घेणार आहोत व 10 मिनटे ते ठेवून देणार आहोत. 10 मिनटांनी आपण डोसे करायला घेऊया. आपले पीठ सेट झाल्यावर आता आपण डोसा करत आहोत. बघा किती छान डोसा होत आहे त्याचा, म्हणजे आपले पीठ व्यवस्थित सेट झाले आहे. आता आपण ते दोन्ही बाजूने तेल लावून चांगले भाजून घेणार आहोत. हे डोसे आपण अगदी नुसतेही खाऊ शकतो किंवा चहाबरोबरही खाऊ शकतो किंवा आपल्याला शेंगदाण्याची किंवा खोबऱ्याची चटणी केली तर तीही आपण याच्याबरोबर खाऊ शकतो. अशाच प्रकारे आपण बाकीचे सर्व डोसे करून घेऊया. आपल्याला हवे असतील तेवढे डोसे करून बाकीचे पीठ आपण फ्रीजमध्ये ठेवून नंतरही करू शकतो. याबरोबर खाण्यासाठी मी खोबऱ्याची चटणी केली होती, तर त्याला मी आता फोडणी घालून घेत आहे. त्यासाठी मी तेलामध्ये हिंग, मोहरी, कढीपत्ता व जिरे घालून त्याची फोडणी केली आहे व ती आता मी चटणीवर घालणार आहे. तर तुम्हीही अशा प्रकारे बनवा, खा व तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला शेअर, लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह.